शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी परभणी जिल्ह्यातल्या पांगरा ढोणेचे तुकाराम ढोणे उपोषणाला बसलेत। गेले 3 दिवस ते विहिरीत उपोषण करतायत। पण जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांना मात्र ढोणेंना भेट देणं गरजेचं वाटलं नाही। मायबाप सरकारनंच पाठ फिरवल्यावर करायचं तरी काय? पण असं असलं तरी ढोणेंच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळायला लागलाय। पूर्णा तालुक्यातल्या पांगरा ढोणे गावचे हे अल्पभूधारक शेतकरी तुकाराम ढोणे 2006 साली 90,000 खर्चून 25 फूट खोल विहीर तुकाराम यांनी खोदली। पण आज त्याच विहिरीत उपोषणाला बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। 3 ते 4 एकर जमीन आहे। त्या 4 एकर जमिनीमध्ये मला 3-2.5 लाख रुपये एकूण 2 बँकेचं कर्ज। मी आता जोपर्यंत शासन याची दखल घेणार नाही तोपर्यंत मी उपोषणाला इथंच बसणार आहे, या माझ्या स्वतःच्या विहिरीमध्ये। सध्या परिस्थितीत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळण्याची शक्यता धुसर दिसताच त्यांनी उपोषणाचा हत्यार उपसलंय। त्यांच्या पत्नी रेखा यांनीही त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। आता तर ग्रामस्थही त्यांच्या पाठीशी उभे आहेत। कर्ज काढायला गेले तर कर्ज भेटना झाले, पण पहिलं कर्ज माफ झाल्याशिवाय दुसरं कर्ज भेटणं असं म्हणाले। त्याच्यामुळे शेतकऱ्यावर समजे हे म्हणजे बंद झाल्यामुळे शेतकऱ्याला फाशी घेणं किंवा विहिरीत जीव देणं अशा आत्महत्याला हे करायला, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या कळकळीला हे होऊन त्यांना हे विचार घेतले की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वतः कोरड्या विहिरीत आमर उपोषणाला बसले आहेत। माझ्या पतीला पूर्ण पाठिंबा आहे। पाणी टंचाई असल्यामुळं गुरं ढोरं चारा शेतकरी कर्ज सर्व समस्या वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळे या उपोषणाला आमच्या कर्ज पुनर्गठन करावं, कर्ज माफ करावं, अनेक शासनाकडे पर्याय असतात। अन्न सुरक्षा योजना या शेतकऱ्याला मोफत धान्य द्यावं, कर्ज माफ करावं आणि शासनाने त्याच्यावर चांगला विचार विनिमय करून आमच्या या उपोषणाला पाठिंबा आहे। 4 वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर पाऊस झाला खरा, पण मालाला भाव नाही। अशा परिस्थितीत करायचं काय असा प्रश्न मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सतावतोय। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी परभणी जिल्ह्याचा दौराही केला, पण तिथून काही अंतरावर असलेल्या तुकाराम ढोणेंकडे जायला मात्र त्यांना विसर पडला। महाराष्ट्र सरकार कर्जमाफीच्या बाजूने योग्य वेळ आली की कर्जमाफी महाराष्ट्र सरकार करेल। शेतकऱ्यांनी असं करू नये, शेतकऱ्यांनी ताबडतोब उपोषण सोडावं। त्यांच्या काही जे मागण्या असेल त्यांनी येऊन भेटून आमच्याशी चर्चा करावी आणि शेतकरी सोडवण्याचा शेतकऱ्यापाशी काहीच नाही। कर्जापोटी शेतकरी फारच आत्महत्या करायलेत। या महाराष्ट्र शासनाला एक आमची विनंती आहे की आम्ही याच्यासाठी उपोषणाला बसलोत की हे तात्काळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं तात्काळ आपण कर्ज माफ करावं। कर्जाच्या पुनर्गठनाकडे बँकांनी साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। तूर सोयाबीनला भाव नाही, त्यात खत औषधांसाठी बेसुमार खर्च करावा लागतोय। अशा परिस्थितीत करायचं काय असा प्रश्न तुकाराम विचारतायत। सरकारला तुकाराम यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला तरी त्यांच्या उपोषणाला जिल्हा आणि राज्य स्तरावरून पाठिंबा मिळायला लागलाय। परभणीहून गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।